ट्रेडिंगमध्ये राईट रिस्क रिवॉर्ड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आज मी 2 ट्रेड घेतलं. दोन्ही ट्रेड सेम सेटअपवरती होतं. एकात लॉस झाला, एकात प्रॉफिटही झालं. पण तरी दिवस क्लोज झाला ग्रीनमध्येच. मार्केट काल जिथं क्लोज झालं एक्झॅक्ट तिथंच ओपन झालं आणि तिथून अप मुवमेंट देत आहे. या मोमेंटममध्ये इथं सेटअपनुसार मी कॉलच्या ट्रेडमध्ये एंटर झालो. इथून मार्केटनं थोडंफार खेळवलं, पण त्यानंतर 1:3चं जेव्हा टार्गेट दिलं, तेव्हा या ट्रेडमध्ये जवळपास 30-32 हजाराचं प्रॉफिट रनिंगमध्ये होतं. आयडियली तो ट्रेड मी इथंच एक्झिट करायला पाहिजे होता, कारण 24,000चा रेजिस्टन्सही होता. पण मी थोडासा वेट केला. त्यानंतर मार्केटने इथं निगेटिव्ह सेटअप बनवायला चालू केलं. सेटअप एवढा परफेक्ट नव्हता, पण निगेटिव्हिटी तर होती. त्यामुळे हा ट्रेड मी इथं जवळपास 32 पॉईंटच्या प्रॉफिटमध्ये एक्झिट केला आणि त्यानंतर अपोजिट साईडच्या ट्रेडमध्येही एंटर झालो. पण या ट्रेडमध्ये माझा स्टॉप लॉस उडला. तो स्टॉप लॉस छोटा असल्यामुळं जास्त काही लॉस झाला नाही. अजूनही मार्केट वर चाललं आहे, पण माझं ऑलरेडी 2 ट्रेड झालेत आणि 2 ट्रेडमध्ये मिळून जवळपास 14,000चं प्रॉफिटही झालं आहे. त्यामुळं आजचा दिवस मी इथंच क्लोज करत आहे.